श्री स्वामी समर्थ मित्रांनो, किचन मधील शिळी चपाती तुम्हाला धनवान बनवू शकते। शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला धनवान, घरातील शिळी चपाती तुम्हाला धनवान करील। तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर करेल। घरातील शिळे अन्न फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा। मित्रांनो, जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल, आर्थिक तंगी असेल, जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील, जीवनात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील, यातून बाहेर पडायचं असेल, यातून बाहेर पडण्यासाठी कोणता मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योग, धंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काही चालत नसेल, तर नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्ही हा उपाय एके दिवशी नक्की करावा। हा लहान उपाय केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील। तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल। धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील। जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतात। तुम्हाला सुख, समृद्धी प्राप्त होते। हा लहान उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल। धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतात। पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात। तुम्हाला सुख, समृद्धी प्राप्त होते। चला, या महत्त्वपूर्ण विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया। पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। स्वामी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवतील। स्वामी समर्थांची तुमच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊन देऊ नका। तर मित्रांनो, आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो, मग काही जेवण शिल्लक राहतं। भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या उरतात। दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिळी चपाती खायला टाळतात। जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती ऐकून आश्चर्य व्हाल। जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला धनश्रीमंती होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की शिळ्यात लक्ष्मी वसते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर ते आजच बंद करा, अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकते। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका। अशा चुका विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो। त्याला दरिद्रतेचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते। शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात। अशा घरात पवित्रता असते। असे घर नेहमीच अन्नधान्याने, धनदौलतीने भरलेले असते। ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्यांनी क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल
तर त्यांचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत कीर्तिवंत होते. नेहमीच आपण उंच ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितो, पण नशीब साथ देत नाही. आपण प्रयत्न तर करतो, पण आपले नशीब आपली साथ देत नाही. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाकघर चांगले असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमची भरभराट करतात. 1. बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला सुरुवात करतात. आंघोळ न करता स्वयंपाक करतात. सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतले पाहिजे. रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे. झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो. झाडू आपली गरिबी दूर करतो, घरातील नकारात्मकता दूर करतो. किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे. न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये. तर काही स्त्रिया असे करतात की स्वयंपाक बनवणे आधी स्नान करत नाहीत, हात पाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत आणि तसंच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अशा वेळी ते अन्न दूषित होते. असे झाल्यामुळे घरात आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते. अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो व शनी देव सुद्धा रुष्ट होतात. अशा घरात कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो. संपूर्ण घर हळूहळू दरिद्रात लोटले जाते. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे. गंगाजल शिंपडावे. असे केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते. 3. आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये. तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, मिक्सर, ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झालेल्या असतील आणि जुन्या असतील तर त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो. त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये. असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत, तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. 4. स्वयंपाकघरासमोर चप्पल, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चप्पल घालून स्वयंपाक करतात. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात. संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील होते. गरिबीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधीच चप्पल, बूट किंवा पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी रोष्ट होऊ लागते. स्वयंपाकघर हे मंदिरा समान असते. त्यांचे पवित्र्य जपले पाहिजे. 5. स्वयंपाकघरात
स्वयंपाक करताना स्त्री आणि अन्न अपवित्र करणे, उष्टे करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. यामुळे घरात दरिद्रता येते. माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याची टेस्ट करतात. हे करणे योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्याची चव चाखून बघावी. डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडू नयेत. यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण करू शकता. देवघरातील देवाला रोज करायचे अन्न बनवले जातात. त्यांना नैवेद्य दाखवावा. ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. 6. स्वयंपाकघरामध्ये कधीही औषधे वगैरे ठेवू नये किंवा औषध कोणतेही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधे खाण्याची वेळ येऊ शकते. औषध नेहमी हॉलमध्ये ठेवावीत. 7. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे राहू केतूचे वाईट परिणाम आहे. जर असे घर नेहमीच गरिबीच्या दारिद्र्याचा सामना करावा लागत असेल, अन्नात जर केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. 8. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत. या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये. त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे सदस्यांमध्ये गरिबी वाढते. स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात, परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये. किचनमध्ये गॅस, चूल, शेगडी, स्टोव हे अग्नीचे देवांचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये कधीही आरसा लावू नये, कारण स्वयंपाकघरात गॅस, चूल, शेगडी, स्टोव हे अग्नी देवतांचे प्रतीक मानले जाते. आरसा अग्नीचे प्रतिबिंब दिसते, तर घरात हे अशुभ मानले जाते. यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक कधीही करू नका. 7. पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका. कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये उरलेले कणिक तसेच फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. या कारणामुळे जेवणात अनेक समस्या निर्माण होतात. 8. तुटलेली, चिरडलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये. अशी तुटलेली, दांडा असलेला कप, खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये. यामुळे कुटुंबातील
सगळे शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य? मित्रांनो, जेव्हा जेवायला बसतो आपण, तेव्हा अन्न शिल्लक राहिले ते आपण टाकून देतो. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते. तुमच्या आरोग्यावर व नशिबावर ती काय परिणाम करते ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्यासाठी, तुमच्या पचनासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते, तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते. ते पचनास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या या समस्यांपासून आराम मिळू शकतो. म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपभोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खा, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे, खराब झालेले अन्न नसेल तोपर्यंत ते फेकून देऊ नये, कारण तो अन्नाचा अपमान आहे. अशा स्थितीत जो व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही तर त्याला ग्रहण करून सन्मान ठेवतो. त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी तपासून पहा. जर शिळ्या चपातीला बुरशी येत असेल तुम्हाला, तर ती खूप हानिकारक ठरू शकते. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवले जाते, जेव्हा जेवण बनवायची सुरुवात होत असते, तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा. जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला सुद्धा खाऊ घालू शकता. गाईला चपाती देण्याची ती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्या. जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. तुमचे होणारे काम देखील होत नाही. यामुळे तुमच्या घरात दरिद्रतेचा वास होईल आणि तुमचे होणारे काम देखील अपूर्ण राहील. त्यामुळे तुमच्या घरात गाईला एक चपाती रोज खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका. ती खराब झालेली वस्तू देखील गाईला कधी खायला देऊ नका. जर घरात एखादे फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक ते अन्न गाईला देतात, परंतु असे केल्याने तुम्ही पापांचे भागीदार बनता. कारण गाईच्या पोटात ते 33 कोटी देवांचे अस्तित्व मानले जाते. पिठाचे 11 गोळे बनवा आणि त्यात हळद घाला. गोमातेला ते खाऊ घाला. गायींची शिंगीवर पाठीवर हात फिरवा. गोमातेला ते खायला घाला आणि कधीही शिळी चपाती त्यांना खायला देऊ नका. जो व्यक्ती नित्य नियमाने गायीची सेवा करतो त्याचे सर्व कामे होतात. त्याचे सर्व काम मार्गाला लागते. तो सर्व कामांमध्ये यश प्राप्त करून त्याच्या जीवनात सदैव आनंद राहतो. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, तेव्हा तुमची सर्व कामे होतील. जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा. जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता. पण गायीला
कधीही कोरडी चपाती खायला देऊ नका. कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच ती गाईला द्या. मग ते हळद असो, गूळ असो किंवा खडीसाखर, या तिन्हींपैकी काहीही चालेल. हे सर्व केल्याने तुमच्या जीवनात सर्व संकटे संपून जातील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.